आम आदमी पक्ष येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने ॲक्शन मोडवर आलेला दिसून येतोय। पक्षाच्या वतीनं नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर इथं बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागरूकता निर्माण करण्यात आली। या दरम्यान संपूर्ण शहरात मतदानाबाबत जागरूकतेचा संदेश देण्यात आला। यावेळी बोलताना संजय चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितलं, आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असून शहरातील पाणी, टॅक्स, घरकुल यासारख्या ज्वलंत समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। तसेच एक हाती सत्ता मिळाल्यास संपूर्ण शहर टॅक्स फ्री करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा देखील त्यांनी यावेळी केली। लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार आहे असा निर्णय झाला आहे। त्या अनुषंगाने आज मोटरसायकल रॅली संभाजीनगर शहरामध्ये आम्ही काढलेली आहे आणि महानगरपालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी लवकरच आम आदमी पक्ष पुढलं आंदोलन घेणार आहे। आजच्या या रॅलीमध्ये जवळपास 50 गाड्या आणि 100-150 कार्यकर्ते उपस्थित आहे। ही पहिली रॅली आहे। महाराष्ट्र संभाजीनगरच्या महापालिका प्रशासनाला ही चेतावणी आहे, लवकरात लवकर महानगरपालिकेच्या अंतर्गत जो भ्रष्टाचार आहे तो बंद करा। जनतेचा जो आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो निकाली काढा, नसता आम आदमी पक्ष त्यांना निवांत बसू देणार नाही आणि व्यवस्थित काम करू देणार नाही। ही या मोर्चाच्या माध्यमातून, या रॅलीच्या माध्यमातून त्यांना एक चेतावणी देण्यात आलेली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतमध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर एक हाती सत्ता घेण्याच्या ध्येयाने कामाला लागली आहे। दिल्लीतील यशस्वी मॉडेलप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरमध्येही जनतेला मोफत आणि दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प आम आदमी पक्षाच्या वतीनं करण्यात आला। येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला संपूर्ण पाठिंबा देण्याचं आवाहन चव्हाण यांच्या वतीनं करण्यात आलं। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।